2015ला परत एकदा UPSCची परीक्षा दिली। पूर्ण जे काही आपले वीक एरियाज होते ते स्ट्रॉंग करून मी परीक्षेला बसलो होतो। मात्र अजून एक रिव्हर्स गिअर पडला आणि 2015ला मी पूर्व परीक्षाच पास नाही झालो। की आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे, कारण निर्णय घेण्यापूर्वी विचार करायचा असतो, तो घेतल्यानंतर निर्णय केवळ योग्य हा आपल्याला करून दाखवायचा असतो। ज्यावेळी मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, मी एक विचार केला होता, मला IT मध्ये नाही राहायचंय, मला IT मध्ये राहायचंय। केवळ कुणीतरी मला दबंग म्हणावं, कुणीतरी मला सिंगम म्हणावं, कुणीतरी म्हणावं की वर्दी तिथं गर्दी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कृपया आपण ह्या फील्डमध्ये येऊ नये। आणि एकच आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील। शिका स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि खूप काही इंडियाच्या टॉप एक्सपर्ट्स सोबत आजच जोश स्किल्स ॲपवर आपल्या आवडत्या कोर्सची सुरुवात करा। डाउनलोड द ॲप टुडे। एका मध्यमवर्गीय कुटुंबातला, एका निमशहरी गावातला एक मुलगा, जो लहानपणीपासून प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक इयत्तेमध्ये टॉपर आहे, शालेय जीवनामध्ये होणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये ज्यांनी रँक मिळवलेली आहे, त्याला वाटतं काहीतरी वेगळं करावं, आम जनतेपासून वेगळं, प्रवाहापासून विरुद्ध असं काहीतरी वेगळं करावं। आणि त्यातून तो एक स्वप्न पाहतो सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचं। मात्र त्या दरम्यान येणारे टप्पे, की जसा एक सर्वसाधारणपणे हुशार असणारा विद्यार्थी जो निमशहरी भागातून येतो, तो मॅथ्स जर चांगला असेल तर इंजिनिअरिंग करतो, त्याच्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट करतो, तिथून कॅम्पस प्लेसमेंट होतं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये। तो जॉब तो क्विट करतो। जॉब क्विट करणे इज अ रिस्की मॅटर। काही लोक त्याला सपोर्ट, काही विरोध करणार, आणि त्यातून सिव्हिल सर्व्हिसेस सुरू करताना सुरुवातीला अपयश येतं, मात्र नंतर त्या अपयशावर मात करून यश मिळवून आज तो खाकी घालून तुमच्यासमोर ह्या टॉकसाठी उभा आहे। नमस्कार, माझं नाव प्रनिल प्रफुल्ल गिल्डा। मी मूळचा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याचा। माझं शालेय शिक्षण माझ्या गावी अर्थात तालुका स्तरावरच झालं। 12वीपर्यंत शिक्षण प्रत्येक परीक्षेमध्ये चांगले मार्क, टॉपर राहून ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये नेहमी भाग घेऊन त्याच्यातसुद्धा यश संपादन करून मी हळूहळू पुढे आलो। आणि 10वी नंतर जे काही टॉपर्स असतात शालेय पातळीवर ग्रामीण किंवा निमशहरी भागामध्ये, त्यांना एक प्रश्न पडलेला असतो, मॅथ्स घ्यायचं का बायोलॉजी घ्यायचं, नेमकं करायचं काय? आणि त्याला सिंपल सोल्युशन आहे, ज्याचं मॅथ्स चांगलं आहे त्याने इंजिनिअरिंग करावं, ज्याचं बायोलॉजी चांगलं आहे तो डॉक्टर होणार। आणि हे झालं एक टिपिकल पद्धत। त्याच पद्धतीने मी सुद्धा टॉपर होतो, मॅथ्स आवडायचं म्हणून इंजिनिअरिंग केलं। एका चांगल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अर्थात औरंगाबादला BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे मी पूर्ण केलं। आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये जसं कॅम्पस प्लेसमेंट होतं, तसंच माझं कॅम्पस प्लेसमेंट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या ठिकाणी झालं। फायनल इयरला असतानाच कुठेतरी एक विचार केला होता की आपल्यासाठी करिअर ऑप्शन्स अवेलेबल इतके आहेत, तर आपण नेमकं काय परस्यू करावं। मग करिअर ऑप्शन एक होता TCS, जिथं ऑलरेडी प्लेसमेंट झालं होतं। दुसरा ऑप्शन होता MS करावं किंवा MBA करावं। तिसरा ऑप्शन जो मला माझ्या पर्सनॅलिटी ट्रेट्सला जो शोभेल आणि ज्यामध्ये मी खूप चांगला आउटपुट देऊ शकेल असा जो वाटला, तो होता सिव्हिल सर्व्हिसेस। आणि त्याकडे जाण्याचा मार्ग मी निवडला होता TCS मध्ये 2 वर्ष जॉब करून त्यानंतर। आणि हा जॉब करण्यामागे महत्त्वाचं कारण हे होतं की अतिशय लहान असताना किंवा ज्यावेळेस जाणीवा निर्माण होतात त्यावेळेसच मी एक ठरवलं होतं की 21 किंवा 22व्या वर्षानंतर पुढचं जे काही आपल्याला करायचं आहे, ते शिक्षण असेल किंवा इतर काय असेल, आपल्याला घरून त्यासाठी पैसे घ्यायचे नाही आहेत। जरीसुद्धा एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंब असेल तरीसुद्धा केवळ माझी इच्छा होती की मी घरून पैसे घेऊन येत। त्यामुळे मी फायनान्शियल सेव्हिंगसाठी तो जॉब केला आणि त्यानंतर तो जॉब सोडून सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशनला सुरुवात केली। TCSचा जॉब सोडत असताना माझ्या मनामध्ये तेवढी संभ्रमावस्था नव्हती, परंतु जे काही आपले आप्तजन सोकी असतात, आपले कुटुंबीय असतात, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक शंकेची पाल चुकचुकत होती की नेमकं पुढे काय। कारण स्पर्धा परीक्षांचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये किती जास्त अनसर्टेनिटी आहे ह्याबद्दल प्रत्येकाला थोडीफार आयडिया नक्कीच असते। आणि त्या अनुषंगाने एका चांगल्या कंपनीमधला जॉब सोडून आपण जेव्हा तयारी करायला जातो आहोत, तेव्हा बरेचसे प्रश्नार्थक चिन्ह लोकांकडून आपल्यासमोर निर्माण केले जातात। आणि त्यावेळी जेव्हा मी जॉब सोडत होतो, मला अजून एक इन्स्टन्स आठवतो की माझे जे टीम लीड होत्या मॅडम, त्यांनी मला सेपरेट एका मीटिंगमध्ये बोलवलं जॉब सोडण्याचं जेव्हा मी ॲप्लिकेशन दिलं होतं त्यावेळी। आणि मला सांगितलं की प्रनिल, तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तू खूप चांगलं टेक्निकलीसुद्धा करू शकशील आणि लवकरच आम्ही तुला अब्रॉड जाण्याचासुद्धा चान्स देऊ ह्या प्रोजेक्टमध्ये। त्यानंतर त्यांनी मला थोडंसं दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगितलं की गव्हर्नमेंट जॉब हे खूप अनसर्टन असतात, एका वर्षात होईल न होईल,
डिपेंड्स. त्यांनी माझ्यासमोर अजून एक प्रलोभनसुद्धा ठेवलं की आम्ही तुला 1 वर्षाची प्रिपरेशन लीव देतो, त्यामध्ये तुझं सिलेक्शन झालं तर ठीक, नाही झालं तर कम बॅक टू TCS. तर असं ते एक गाजरच दाखवलं असं आपण म्हणू शकतो. मात्र माझ्या मनामध्ये खूप आधीपासून एक गोष्ट क्लिअर होती आणि ही गोष्ट क्लिअर होण्यामागे कारण होतं एक चित्रपट. बॅटमॅन द डार्क नाईट रायझेस हा एक चित्रपट आहे, अतिशय सुंदर असा चित्रपट आहे. त्यामध्ये एक स्टोरी आहे की बॅटमॅन हा एका डंजनमध्ये किंवा एका वेगळ्या प्रकारच्या जेलमध्ये त्याला ठेवलेलं असतं, ज्या जेलमधून बाहेर निघण्याचा एकच मार्ग असतो आणि तो एका विहिरीद्वारे वर जाण्याचा मार्ग असतो. त्या कोरड्या खड्ड्यातून वर जात असताना प्रत्येक तिथे असलेला जो काही जेलमध्ये असलेला व्यक्ती आहे तो कधी ना कधी ट्राय करतो की मला इथे वर जायचं आहे आणि मला इथे मरायचं नाही आहे, मला परत एका सामान्य विश्वामध्ये परत जायचं आहे. आणि बॅटमॅनसुद्धा तोच विचार करतो. तो वारंवार त्या बांधलेल्या रोपवरनं वर जातो, फेल होतो, खाली पडतो आणि त्याला स्वतःची चीड निर्माण होते, राग येतो आणि तेव्हा त्याला क्लिक होतं. तेव्हा त्याचा एक दुसरा सोबतचा व्यक्ती त्याला सांगतो की ही रोप पार करून एक व्यक्ती ह्यापूर्वी गेली होती, मात्र त्या व्यक्तीने रोपचा आधार घेतला नव्हता. तुझ्या मनातली ही जी भीती आहे ती केवळ त्या दोरामुळे निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेस त्या बॅटमॅनला क्लिक होतं की जोपर्यंत तो रोप मी माझ्या हातात ठेवणार आहे तोपर्यंत मी परतीचा मार्गसुद्धा ओपन ठेवणार आहे. जोपर्यंत मी ती भीती मनातून काढणार नाही तोपर्यंत मी माझं टार्गेट अचीव करू शकणार नाही. आणि कदाचित हे जे TCS परत जॉईन करण्याचं मला आमिष दाखवण्यात आलं असेल ते किंवा प्रत्येकासाठी कुठल्या तरी वेगळ्या पातळीवरचं असेल, ते जर आपण बाजूला ठेवलं तरच आपण आपल्या पूर्ण शक्तीनिशी ट्राय करू शकतो, जेव्हा आपल्याला माहिती असतं की हे जर नाही झालं तर माझ्याकडे काही पर्याय नाही. जॉब सोडल्यानंतर ज्यावेळी मी अभ्यास सुरू केला तर अभ्यास सुरू करत असताना कुठेतरी 1% माझ्या मनात कुठेतरी असेल की ॲक्च्युली आपण जे करतो आहे त्यामध्ये आपल्याला तर खूप चांगलं करायचं आहे. आणि ही शंका असण्यापेक्षा एक आव्हान म्हणून मी घेतलं होतं की आता आपल्याला प्रूव्ह करूनच दाखवायचं आहे की आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. कारण निर्णय घेण्यापूर्वी विचार करायचा असतो, तो घेतल्यानंतर निर्णय केवळ योग्य हा आपल्याला करून दाखवायचा असतो, प्रूव्ह करायचा असतो. तर त्या अनुषंगाने मी खूप चांगला अभ्यास सुरू केला. 2014ला UPSCच्या परीक्षेमध्ये मी पूर्वपरीक्षा पास झालो. अनफॉर्च्युनेटली मी मुख्य परीक्षा पास नाही झालो. माझ्या ॲकॅडमिक करिअरमधलं कदाचित ते पहिलंच अपयश असेल आणि अशा प्रकारच्या अपयशाची लहानपणीपासून टॉपर असल्याकारणाने मला तरी सवय नव्हती. त्यानंतर ॲनालिसिस केलं की नेमकं आपलं काय चुकलं असेल. 2015ला परत एकदा UPSCची परीक्षा दिली. पूर्ण जे काही आपले वीक एरियाज होते ते स्ट्रॉंग करून मी परीक्षेला बसलो होतो. मात्र अजून एक रिव्हर्स गिअर पडला आणि 2015ला मी पूर्वपरीक्षाच पास नाही झालो. त्यावेळी जे काही मनामध्ये संशय, शंका, भीती निर्माण झाली होती तो एक खूप वेगळा फेज होता. कदाचित माझे जेही स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे मित्र आहेत, जे हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना जाणवत असेल की कदाचित एखाद्या वर्षी आपणही ते फील केलं असेल. तर त्या अवस्थेमध्ये कबीरांनी सांगितलं आहे की चिंता आहे सी डाकनी काट कलेजा खाय, बैद बिचारा क्या करे कब तक दवा लगाय. तर ही चिंता मनाला ग्रासून टाकणारी होती, कुठेतरी स्वतःवर शंका निर्माण करणारी होती. आणि मला ह्या टप्प्यावर एक गोष्ट सांगायची आहे की संघर्ष, लढा हा प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येकाची आर्थिक पार्श्वभूमी, प्रत्येकाची स्वतःवरचा विश्वास, प्रत्येकाची IQ लेवल, प्रत्येकाचा कौटुंबिक सहभाग किंवा जो काही सपोर्ट मिळतो कुटुंबाकडून तो, ह्या सगळ्या गोष्टीवर आधारित प्रत्येकाचा लढा हा वेगळ्या पातळीचा असतो. तर असं नाही आहे की लहानपणीपासून टॉपर असल्याकारणाने किंवा सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबीय असल्याकारणाने काही स्ट्रगलच नाही किंवा लढाच नाही आहे. तर माझ्या केसमध्ये माझा लढा जसं या सुलतान मूवीमध्ये शेवटी बघायला मिळतं, त्याचा लढा त्याच्या स्वतःशी होता. माझाही कदाचित तो माझ्या स्वतःशी होता की मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी निर्णय घेतलेला योग्य आहे. आणि त्या केसमध्ये तो जो संघर्ष आहे, तो जो लढा आहे, तर मी स्वतःला एकच इनपुट द्यायचो की तू हे करू शकतोस, यू कॅन डू इट, आणि यू हॅव चूज इट, यू हॅव चूजन इट. मग त्यामुळे आपण जर हे चूज केले तर आपल्याला ते करावंच लागणार आहे. ह्या केसमध्ये मी परत म्हणजे दुप्पट एनर्जीने अभ्यास सुरू केला. मात्र ह्यावेळी मी एक कॉशियस निर्णय असा घेतला की 2 अटेम्प्ट झाले आहेत आणि कदाचित आपल्याला जे पाहिजे ते यश आपण मिळवू शकलो नाही. मग व्हॉट आर द अदर बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. आणि त्या केसमध्ये मला सगळ्यात चांगला करिअर ऑप्शन मिळाला MPSCचा. कारण MPSCमध्ये मिळणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यासुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. आणि त्यातून मी निवडलं की नेक्स्ट अटेम्प्टला मी MPSC फोकस करणार आहे. आणि त्याच एका अटेम्प्टमध्ये पूर्ण एनर्जीने खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून आणि स्ट्रॅटेजीने, जे आपण स्मार्ट स्टडी म्हणतो,
तर स्मार्ट स्टडी म्हणजे परीक्षाभिमुख अभ्यास, एवढं सिंपल त्याचं इक्वेशन आहे. बाकी अजून काही स्मार्ट स्टडी वगैरे मला वाटत नाही. फक्त परीक्षा अंडरस्टँड करून त्या पद्धतीने मी अभ्यास केला आणि कमी कालावधीमध्ये मला योग्य ते यश इज इक्वल टू पोस्ट ह्या केसमध्ये मिळालं आणि त्याच अनुषंगाने DYSP म्हणून मला नक्कीच ते पद मिळालं. ही जी पोस्ट मिळाली, तर ही पोस्ट मिळवण्यापूर्वी त्यासाठीचं जे बॅकग्राऊंड वर्क होतं ते मी खूप आधीपासून करत होतो. कदाचित मी जेव्हा सांगितलं की फायनल इयरलाच मी ॲनालिसिस केलं स्वतःचं, पर्सनॅलिटी ट्रेट्स माझे काय आहेत, मला कुठला करिअर ऑप्शन बेटर आहे, त्या अनुषंगाने मी ऑलरेडी प्रिपरेशन केलं होतं. कारण माझ्या मते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रोसेस आणि ते खूप आवश्यक आहे. कदाचित त्याचमुळे मी ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच कल्चरल, सोशल, स्पोर्ट्स, टेक्निकल, मॅनेजरियल अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं. कित्येक इव्हेंट्स असतील त्यामध्ये मी व्हॉलंटियर म्हणून काम केलं, कित्येक स्पर्धांमध्ये मी कॉम्पिटिटर म्हणून भाग घेतला, कित्येक इव्हेंट्सचं मी आयोजन केलं आणि त्यातून जे आपले सहसंवाद कौशल्य असतील किंवा इंटरपर्सनल स्किल्सचे जे काही कौशल्य असतील किंवा कम्युनिकेशन स्किल्स असतील, आज मी तुमच्यासमोर जे बोलतो आहे ते असं नाही की मला आधीपासून येत होतं. मी त्यावर काम केलं आणि कुठलीही कला ही केवळ आणि केवळ प्रॅक्टिसने पॉलिश होत असते. तर ते प्रॅक्टिस मी स्वतः त्या संबंधी केलं आणि कदाचित ह्या सगळ्यातूनच एक परिपाक म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे. त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मनामध्ये एका विषयाची भीती खूप मोठ्या प्रमाणावर असते, तो विषय म्हणजे इंग्लिश. त्या इंग्लिशवर काम करणं गरजेचं असतं. आणि एक गोष्ट नेहमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडतो त्यावेळीच आपण अर्धी लढाई जिंकलेली असते. कारण की मुख्य प्रवाहापासून वेगळं जाऊन प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं करण्याची धमक तुम्ही दाखवलेली असते आणि ती दाखवल्यानंतर त्या पुढचा टप्पा आहे सिलेक्शन झाल्यानंतर काय. सिलेक्शन तुमच्या एकट्याचं होत नसतं. MPSCसुद्धा दरवर्षी जवळपास 150 ते 200 पोस्ट राज्यसेवेच्या काढत असते. म्हणजे 150 ते 200 अधिकारी दरवर्षी घडत असतात. मग ह्या अधिकाऱ्यांमध्ये तुम्ही काय वेगळे आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करणं खूप आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्लिश हे मस्ट आहे, ज्यावर तुम्ही खूप जास्त काम केलं पाहिजे. आता हे सिलेक्शन झाल्यानंतरचा पण स्ट्रगल वेगळा असतो. विशेषतः जे पोलीस सर्व्हिसमध्ये इंडक्ट होतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हा जो पोलीस ट्रेनिंगचा काळ आहे इन इटसेल्फ हा एक स्ट्रगल आहे. कारण असे सुद्धा इन्सिडेन्सेस झालेले आहेत की लोक सिलेक्ट झाले एक्झाम देऊन खूप अभ्यास करून, मात्र त्या ट्रेनिंगमध्ये कुठेतरी ते फिजिकली कम्पॅटेबल नाही ठरले आणि ती पोस्ट त्यांना सोडावी लागली. असे सुद्धा केसेस आहेत. मात्र ह्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे फिजिकल फिटनेस आणि त्याही आधी मेंटल टफनेस. स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान अपयश आल्यानंतर जसं आपण त्याला फेस करतो आणि ओव्हरकम करतो, त्याच प्रकारचा मेंटल टफनेस आपल्याला दाखवावा लागतो ट्रेनिंग दरम्यान. आणि मी हे करू शकतो ही भावना नेहमी आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्यातूनच आपण ते ट्रेनिंग खूप उत्कृष्टरित्या पूर्ण करू शकतो. कारण की कुठल्याही प्रकारे असो तुम्हाला ते ट्रेनिंग पूर्ण करायचंच आहे. मग रडत पडत करण्यापेक्षा हसत खेळत केलेलं कधीही चांगलं असतं आणि म्हणून ती प्रोसेस एन्जॉय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही अकॅडमीला, ट्रेनर्सला, शासनाला संधी देता एका MPSC ॲस्पिरंटला एक पोलीस ऑफिसर म्हणून ग्रूम करण्याची आणि त्यातून एक चांगला अधिकारी म्हणून तुम्ही समाजामध्ये ताठमानेनं जगू शकता. कदाचित हाच विचार मी केला असेल ज्यावेळी मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. मी एक विचार केला होता, मला IT मध्ये नाही राहायचं आहे, मला IT मध्ये राहायचं आहे आणि त्या अनुषंगाने मी ही सर्व्हिस निवडली आणि संघर्षाचाच हा पुढचा टप्पा मी पूर्ण केला आणि ट्रेनिंग पूर्ण करून आता जी काही पोस्टिंग मिळणार आहे त्यासाठी मी तयार आहे असं मला वाटतं. त्यामध्येच नेक्स्ट जो पार्ट आहे जो सगळ्यांनी लक्षात ठेवावा असं मला वाटतं की अधिकारी होणं हे स्वप्न असावं, पण अधिकारी होणं हे अंतिम स्वप्न नसावं. हा एक टप्पा आहे आणि हा कशासाठीचा टप्पा आहे? हा समाजातील मागासलेले घटक, दुर्बल घटक, वंचित घटक ह्या सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी तुम्हाला मिळते ह्या सेवेच्या माध्यमातून. म्हणून ह्याला नागरी सेवा म्हणतात. कारण आपण सेवाभाव, सर्व्हिट्यूड ही भावना मनात ठेवून काम करणं अपेक्षित असतं. केवळ कुणीतरी मला दबंग म्हणावं, कुणीतरी मला सिंगम म्हणावं, कोणीतरी म्हणावं की वर्दी तिथं गर्दी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कृपया आपण ह्या फील्डमध्ये येऊ नये. ह्या फील्डमध्ये जर यायचं असेल तर केवळ आणि केवळ आपल्या मनामध्ये सेवाभाव असावा. त्यामधूनच आपल्या वागण्यामध्ये एक नम्रता येते, आपल्या बोलण्यामध्ये एक आपलेपणाचा भाव निर्माण होतो, जेणेकरून कुठलाही तक्रारदार तुमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला कम्फर्टेबल वाटतं आणि त्याला वाटतं की हां, मला ह्या व्यक्तीशी माझी तक्रार शेअर करायची आहे आणि हा व्यक्ती माझ्या तक्रारीवर काहीतरी सोल्युशन काढेल. त्यामुळे ती भावना मनात ठेवून आपण जर काम केलात
तर खूप सारे विद्यार्थी असं म्हणतात की सर अभ्यास करताना खूप बोर होतं, एखाद्या दिवशी मूडच होत नाही, अभ्यासच करा वाटत नाही. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी एक मोठं चित्र समोर आणावं की मी हा अभ्यास केवळ माझ्यासाठी करत नाही आहे, केवळ माझ्या कुटुंबासाठी करत नाही आहे, माझ्या गावासाठी करत नाही आहे, तर मी हा अभ्यास समाजातल्या त्या प्रत्येक वंचित घटकासाठी करत आहे, ज्यासाठी मी काहीतरी 1% तरी चांगलं काम करू शकतो. आणि हे सकारात्मक काम केल्यानंतर येणारी जी झोप असेल ती खूप सुखाची असते. अख्खी झोप ही साखर झोप वाटेल तुम्हाला. तर मला एवढंच सांगायचं होतं की हे साध्य नाही आहे, हे साधन आहे. आणि ह्या साधनातूनच कुठल्या तरी एका चांगल्या अंतिम ध्येयाकडे आपण सगळेजण जाऊ शकतो. तर आता MPSCच्या तयारीदरम्यान नेमकं आपण काय करायला पाहिजे ह्यासंबंधी मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. अतिशय लहानशा अशा गोष्टी आहेत, पण नॉर्मली होणाऱ्या ह्या चुकासुद्धा आहेत. नंबर 1, MPSCची परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्न आधारित परीक्षा आहे, MCQ बेस्ड एक्झामिनेशन आहे. त्यामुळे MCQजचा सराव करणे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त वाचण्याचं टार्गेट ठेवतो की आज मला 150 पानं वाचायचे आहेत, पण त्या 150 पानावर जर आपण प्रश्न विचारले तर ते सोडवता येतील का? त्यामुळे वाचन करत असताना प्रत्येक पानावर प्रश्न येणार आहे ह्या पद्धतीनंच वाचन करावं, केवळ पानांचं टार्गेट ठेवू नये. आणि त्यातसुद्धा MCQ सॉल्व करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ही परीक्षा केवळ वाचनाची नाही, ही परीक्षा केवळ बोलण्याची नाही, तर ही परीक्षा MCQ सॉल्व करण्याची आहे. आणि ती एक कला आहे. मी परत हे रिपीट करतो आहे, कुठलीही कला केवळ प्रॅक्टिसने पॉलिश होत असते. त्यामुळे ह्याचा खूप जास्त सराव करा. दुसरी महत्त्वाची टीप, कदाचित माझ्याकडनं ही चूक झाली असेल, मी जर केलं असतं तर अजून जास्त स्कोर आला असता. रिव्हिजन्सचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. माझ्या मते 4 Rचं जर तुम्ही फॉलो केले, रीड, रिवाईज, देन अँड ओनली देन, तुम्हाला रिकलेक्ट होईल. 3रं R, रीड, रिवाईज, रिकलेक्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर 4था R जे आपल्याला पाहिजे अर्थात रिझल्ट मिळेल. त्यामुळे व्यवस्थित वाचा, त्याला टप्प्याटप्प्याने रिवाईज करा. समजा मी एक 10 पानाचा चॅप्टर वाचला आहे, तर नंतरच्या 5 मिनिटामध्ये मी तो लगेच रिवाईज केला पाहिजे. आज दिवसभर मी 8 तास अभ्यास केला आहे, तर 9व्या तासामध्ये मी दिवसभराचं सगळं रिवाईज केलं पाहिजे. मी 6 दिवस अभ्यास केला आहे, तर 7व्या दिवशी मी आठवड्याभराचं रिवाईज केलं पाहिजे. असं जर रिव्हिजनचं स्ट्रक्चर आपण केलं तर इट इज ऑल सायकोलॉजिकल. आणि हे प्रूव्हन आहे की आपण रिपीटेडली रिवाईज एखादी गोष्ट जर केली तर ती आपल्याला नक्कीच वेळेवर आठवते आणि त्यातून कुठेतरी आपण रिझल्ट मिळवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मनात ठेवल्या, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कदम बडा पुरी ताकद से त्याग दे भय के भाव, मंजिला के चुमेगी राही तेरे पाव. खूप साऱ्या भीती, शंका, लोकांच्या अपेक्षांचं ओझं, घरच्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, त्या जबाबदाऱ्या, ह्याचं सगळ्यांचं बर्डन तुमच्यावर येऊ शकतं. मात्र ह्या सगळ्यातून कुठेतरी पार होऊन तुम्हाला पुढे जायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक शेवटचा मुद्दा मला बोलायचा आहे, तो म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत आत्ता पडू नका. मी हे सांगतोय सोशल मीडियाबद्दल, मी हे सांगतोय त्या 1.5 GB आणि 2 GB डेटाबद्दल, मी हे सांगतोय तुमच्या हातात असलेल्या वेपनबद्दल, टूलबद्दल. दोन्ही वापरतो मी त्याला शब्द. मोबाईल हे वेपनसुद्धा आहे आणि टूलसुद्धा आहे. तुम्हाला कसं वापरायचं आहे त्यावर आहे, आणि हे शस्त्र दुधारी आहे. त्यामुळे योग्य रीतीने ह्याचा वापर करा. खूप चांगल्या पद्धतीने वापर जर केलात तर तुमचा रिझल्ट नक्कीच लवकर येऊ शकतो. मात्र समाजमाध्यमं, फेसबुक, इंस्टाग्राम, इतर जे काही समाजमाध्यमे तुम्ही वापरताय त्या कुठेतरी थोडंसं कंट्रोल करा. बंद जरी केलात तर काही प्रॉब्लेम नाही. मी हे सांगतोय कारण मी हे केलं आहे. 2014ला मी अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी सोशल मीडिया ॲडिक्ट होतो. मी फेसबुक, निंबज, ऑर्कुट, जे काही ॲप्स असतील, गुगल प्लस, हे कधी लॉगआउट केले नाही 2 वर्ष. पण 2014ला ज्यावेळेस मी अभ्यासाची सुरुवात केली त्यावेळेस एकच गोष्ट मी लक्षात ठेवली. मी एक विचार केला की मी जर फेसबुक अकाउंट डिॲक्टिवेट केलं तर झुकरबर्गला काय फरक पडणार आहे का? त्याचं उत्तर होतं नाही. आणि जर कुणाला फरकच पडणार नसेल तर मग मी ठरवलं की जोपर्यंत माझी पोस्ट निघणार नाही तोपर्यंत मी कुठली पोस्ट टाकणार नाही. म्हणून मला वाटतं ॲज अ ब्रदरली ऑफिसर मी तुम्हाला हे सजेशन देतो आहे की तुम्ही ह्या सगळ्या माध्यमांपासून अलिप्त राहा, दूर राहा, आणि त्याचा व्यवस्थित वापर केलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि एकच आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. धन्यवाद. जय हिंद. रिअल भारताच्या रिअल यशोगाथांनंतर जोश टॉक्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन अनुभव शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी. जोश स्किल्स, ज्यावर डिटेल्ड आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने कोर्सेसच्या माध्यमाने इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसे व्हायचे, कम्प्युटर स्किल्स अशा कोणत्या गरजेच्या आहेत ज्या तुमच्या डेस्क जॉबमध्ये तुम्हाला बेटर करू शकतात,
फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, अशा अनेक टॉपिक्स बद्दल तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळं उपलब्ध आहे आपल्या माय बोली मराठीत. जोश स्किल्सवर देशातील नामांकित तज्ज्ञ PDF, व्हिडिओ लेसन्स, असाइनमेंट्स आणि टेस्ट द्वारा 1,20,000हून जास्त स्टुडंट्सना शिकवत आहेत आणि हे स्टुडंट्स त्याचा लाभ घेत आहेत आपल्या गोलसाठी, आपल्या नेक्स्ट नोकरीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे, तर नक्की या स्किल्सचा उपयोग करून तुम्ही तुमचे गोल्स कॉन्कर करू शकता. तर आजच डाउनलोड करा जोश स्किल्स ॲप. आपण भेटूया आपल्या पहिल्या कोर्समध्ये.